तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार उपजित इतिहास म्हणजेच इयत्ता 10वीतील इतिहासाचा धडा क्रमांक 3 त्याचा आपण बघणार आहोत आज व्यवसायामधील स्वाध्याय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची व्यवसायमाला मी संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती टाकतच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवसायमाला ती आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, धडा हा तिसरा उपजित इतिहासाचा व्यवसाय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले 2 धड्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही बघून शकतात. आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेला एकदा सबस्क्राईब केला असेल तर चॅनल ओपन करा आणि तिथून तुम्ही बघू शकतात. पहिला आणि दुसरा पण मी टाकलेला आहे, तो पण तुम्ही पूर्ण करून घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं काही प्रश्न पहिला दिल्यापर्यंतपैकी योग्य उदाहरणे काही लिहायला लावली होती. तर त्याचं पहिल्यातला जी गाळलेली जागा आहे ती ऊर, 2 नंबरची जागा आहे ती नवी दिल्ली आहे. त्याच्यानंतर 3 नंबर बेंगळुरू आणि 4 नंबर तत्त्वज्ञान हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जणांची कमेंट आली की दादा तू लिहायला टाईम देत नाही, खूप पटापट व्हिडिओ बनवून घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण लिहायला टाईम पण ध्यान राहा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा जो उपयोजित इतिहासचा धड्याचा जो स्वाध्याय व्यवसायामध्ये तो या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवसाय बघायला मिळून जाईल. तसेच मी मराठीचा आणि हिंदीचा पण टाकला आहे, तुम्ही तो पण बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 5वी काळील जागा युनेस्को आणि 6वी आहे कास पठार. तर युनेस्को आणि कास पठार हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला चुकीची जोडी ओळखून लिहायला लावलेली होती. चुकीची जोडी आहे पहिल्यातली रमण पश्चिम बंगालमधील नृत्य, ही चुकीची जोडी आहे पहिल्यातली. त्यानंतर दुसऱ्या त्याची चुकीची जोडी ती लाल किल्ला उदयपूर, ही जी आहे ती दुसऱ्यातील चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 3 होत तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं जागतिक वारसा ही जी आकृती पूर्ण करायला लावली, तर मी तुम्हाला पूर्ण करून दिलेली आहे. तर पहिल्यांदा आहे छाऊ नृत्य, 2 नंबर आहे मोडी एकूट विधान व नृत्य गटा, 3 नंबर इथं आहे संस्कृत परंपरा, 4 ठसे थरा जमिनीची ताब्याची व पातळीची भांडणी बनवण्यासाठी कला परंपरा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली तुम्हाला सांस्कृतिक वारसास्थळे भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसास्थळे तुम्हाला लिहायची होती. तर त्याच्यामध्ये पहिलं अजिंठा वेरूळ लेणी, महाबलीपुरम येथील मंदिरे, खजुराहो येथील आणि इकडं कोकणकरचे. त्याच्यानंतर खाली हे तुम्ही लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती आपण संपूर्ण ज्या तुमच्या 10वीच्या व्हिडिओ त्या आपण टाकत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला तुमच्या 10वीच्या पेपरच्या टायमाला तुम्हाला याच्यावरती सराव प्रश्नपत्रिका पण बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करता, व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर खाली भारतातील जागतिक नैसर्गिक वारसास्थळे, तर नंददेवी व व्हॅली ऑफ कॅली राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर इकडं मानस वैद्य अभ्यासकर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर इकडं केवल देव राष्ट्रीय असे आहे. ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थी मित्रांनो उपयोजित इतिहास, तर उपयोजित इतिहासाबद्दल मी तुम्हाला काही 3 मुद्द्यांमध्ये माहिती लिहून दिलेली आहे. तर ती 3 मुद्द्यांमधील माहिती तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये लिहून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरूच नका. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करूनच द्या एकदा. 100% विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण उत्तर बघायला मिळून जाणार आहे. ते करता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या आणि ते बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून मी तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये उत्तर दिले. पहिला मुद्दा इथून, दुसरा मुद्दा इथून आणि तिसरा मुद्दा इथून आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली अभिलेखागार. तर विद्यार्थी मित्रांनो, अभिलेखागारामध्ये तुम्हाला
हे पण 3 मुद्द्यांमध्ये तुम्हाला मी उत्तर लिहून दिलेले आहे. तर पहिला मुद्दा इथून सुरू होतो, दुसरा इथून आणि तिसरा इथून हा मुद्दा सुरू होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहून घ्यायचं आहे तुमच्या कृतीपत्रिका म्हणजेच व्यवसाय मालेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवरती तुम्ही कुठं पण जाऊन बघा, तुम्हाला एक्सप्लेन करून व्यवसाय कोणीही टाकलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, मीच तुम्हाला एक्सप्लेन करून व्यवसाय टाकलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एकही उत्तर मध्ये कन्फ्यूज न होता तुम्ही संपूर्ण जो आपला व्यवसाय तो पूर्ण कराल. विद्यार्थी मित्रांनो, एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर खाली नैसर्गिक वारसा. तर नैसर्गिक वारसामध्ये इथं तुम्हाला पहिलं हे जे इथून मी तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे. इथं तुम्हाला मुद्दा पहिला, इथं तुमचा मुद्दा दुसरा आणि इथून तिसरा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर पण वाचून हवे असतील तर व्हिडिओला कमेंट करा की दादा आम्हाला उत्तर पण वाचून हवे. आम्हाला म्हणजे अशी सांस्कृतिक वारसा मानव निर्मिती असो तर नैसर्गिक वारसा निर्मितीकडून मिळालेले असते. 2. निसर्गातील जीवन देवीच्या विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत समाविष्ट होतो. असं जर तुम्हाला वाचून पण हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नेक्स्ट टाईम पुढचा जो व्हिडिओ येतो तुम्हाला संपूर्ण जो व्हिडिओ एक्सप्लेन करून मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट करायला विसरू नका. काही चूक माझी आढळल्यास ती पण कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुरुस्त करायचा प्रयत्न नक्कीच करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 4मध्ये इंडियन म्युझियम. तर इंडियन म्युझियममध्ये एक कोलकाता येथील असणारे इंडियन म्युझियम हे भारतातील सर्वात मोठे. तर 2 मिनटं ब्रेक घेतला होता. त्याच्यामध्ये प्राचीन वस्तू संग्रहालय असे आहे. तर हे तुम्हाला असे थोडक्यात म्हणजे तुम्हाला जे तुम्हाला हे जे उत्तर आहे तुम्हाला पाठ करूनच बोर्ड एक्झामला जायचं असतं. तर त्याकरता मी तुम्हाला एकदम सोपे आणि एकदम म्हणजे बरोबर उत्तर आणि सोपे म्हणजे एकदम थोडक्यात भाषेमध्ये बरोबर उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला पाठ करायला पण गोंधळ होणार नाही. नाही तर काही व्यवसायामध्ये तुम्ही बघू शकता 7 मुद्दे 8 मुद्दे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, 3च मुद्दे आपण कंपल्सरी संपूर्ण व्यवसायामध्ये टाकलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतर खाली 5 राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय नॅशनल आणि फिल्म ॲक्टर्स. तर याच्यामध्ये पण तुम्हाला मी 3 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि तुम्ही कुठून आहे, तुमचा जिल्हा तालुका तुम्ही पूर्ण कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल का माझे व्हिडिओ लांबपर्यंत पोहोचत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण आता 10वीच्या संपूर्ण मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका संपूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हॉट्सअप चॅनल मास्टर तन्मय शिंदेला पण एकदा फॉलो नक्की करा आणि इंस्टाग्राम ID तन्मय 02ला पण फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला मला कॉन्टॅक्ट साधता येईल आणि तुम्हाला याची PDF हवी असेल तर PDF पण मी देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतर खाली जणांसाठी इतिहास तुम्हाला इथं मुद्द्यांमध्ये लिहून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर खाली प्रश्न 5 पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करतो. सकारात्मक विधाने तुम्हाला स्पष्ट करायचे एक तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. याची तुम्हाला सकारात्मक द्यायचे का अभ्यासावा का लागतो, त्यासाठी काय करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला याच्या 3 मुद्द्यांमध्ये संपूर्ण याचे एक्सप्लेन करून उत्तर दिले आहे. ते तुम्ही तुमच्या व्यवसाय म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये तुम्ही लिहून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जणांची कमेंट येतात की दादा लिहायला टाईम देत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी यावेळेस बोलत असतो त्यावेळेस तुम्ही लिहून घ्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील. तुमचा संपूर्ण स्वाध्याय हा पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर खाली जागतिक वारसांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे पारंपरिक याची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. तर असं कारण तुम्हाला स्पष्ट करायला लावले होते, तर मी ते तुम्हाला उत्तर दिलेलं आहे.
त्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो, तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासाची गरज असते. तर अभ्यासाची गरज असते सकारात्मक तुम्हाला स्पष्ट करायला लावलेले, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे मी लिहून दिलेलं आहे. त्यानंतर खाली 4 मध्ये उद्योग व्यापाऱ्यांच्या व्यवस्थेचे इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. तर ते मग का असं कारण तुम्हाला स्पष्ट करायचं ते तुम्हाला इथं 4 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहून दिलेलं आहे. त्यानंतर खाली 5 मध्ये तुम्हाला इतिहासाची संशोधन इतिहास पद्धती लोक विषयांच्या संशोधनात उपाय ठरते. तर इथं तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये मी उत्तर लिहून दिलेलं आहे. खाली तुम्हाला जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणी बांधले, तर त्याचे तुम्हाला कोणी बांधले मी तुम्हाला उत्तर लिहून दिले. एली लॉर्ड हिने हे संग्रहालय बांधले होते. त्यानंतर खाली 2 मध्ये तुम्हाला या संग्रहालयाच्या विषय कोणता होता, तर तो विषय तुम्हाला याच्यामध्ये मी लिहून दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या कृतीपत्रिका म्हणजे तुमचा व्यवसाय मालेमध्ये लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कुठे सापडले, ते कोणी शोधले, तर ते कोणी शोधले, कुठे सापडले, तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असे संपूर्ण एक्सप्लेन करून व्हिडिओ बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर खाली 7 मध्ये तुम्हाला इथं स्पष्ट करायला लावले की विज्ञान, कला आणि व्यवस्थापनशास्त्र. तर विज्ञान इथं तुम्हाला फर्स्ट पेजवरती मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिले आहे, स्पष्ट करायला लावले आहे अर्थात. त्यानंतर खाली तुम्ही नेक्स्ट पेजवरती जो विज्ञान आहे त्याच्यात काही तुम्हाला 2 ओळी लिहून दिलेल्या आहे अजून, आणि खाली कला लिहून दिलेली आहेत. तर ते तुम्ही लिहून घ्यायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली कलेच्या काही ओळी लिहून दिलेल्या आहेत. तर त्या कलेच्या ओळी तुम्ही एक्सप्लेन करून मी तुम्हाला इथे दिले आहेत, ते तुम्ही लिहून घ्यायचे. त्यानंतर व्यवस्थापनशास्त्र. तर व्यवस्थापनशास्त्रामध्ये तुम्हाला काही 5 ओळी लिहून दिल्या, ते तुम्ही लिहून घ्यायच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल मास्टर तन्मयशिंदेवरती तुम्हाला मराठीचा पण व्यवसाय बघायला मिळून जाईल. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर खाली उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो, तर सहसंबंध मी तुम्हाला इथं काही 2 मुद्द्यांमध्ये लिहून दिले आहे, तुम्ही लिहून घ्यायचे.
विद्यार्थी म्हणून त्यानंतर इतिहासाच्या संसाधनेची जतन व्हावी यासाठी किमान 6 उपाय सुचवा. तर 6 उपाय मी तुम्हाला इथं काही लिहून दिलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे. किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वस्तूंची नियमित जगणूक केली जाते म्हणून वस्तीवर नससार करणे यावर नावे लिहिणे या कोरीवही टाकण्याबाबत उपाय योजना. त्यानंतर सेकंड आहे ओव्या, लोकगीते, मौखिक साहित्य संकल्पना करून ते लेखिक स्वरूपात आणावे. त्यानंतर 3 मी तुम्हाला प्राचीन इतिहास, वळणी व बुरशी यांपासून संरक्षण करावे आणि काही अजून लिहून दिलेलं आहे. त्यानंतर नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या संकल्पनेतून कोणत्या गोष्टी साध्य होतात, तर कोणत्या गोष्टी साध्य होतात ते 3 मुद्द्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहून दिले आहे, ते तुम्ही तुमच्या व्यवसाय मालेमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली ऐतिहासिक वारसांच्या संदर्भात युनेस्को कोणते कार्य केले, तर कोणते कार्य केले ते तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये तुम्हाला कार्य युनेस्कोचे कार्यामध्ये लिहून दिले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे. तर खाली तुम्हाला सांस्कृतिक वारसामध्ये मूर्ती वारसा आणि अमृत वारसा याचे उत्तर तुम्हाला लिहायचे होते, तर तुम्हाला इथे लिहून दिले आहे. त्यानंतर 7 उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील विविध संकल्पनामुळे व्यवस्थापनाच्या कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, तर कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत ते तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहून दिले, ते तुम्ही लिहून घ्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा. आणि जर PDF हवी असेल तर आपला इंस्टाग्राम अकाउंट इट्स तन्मय 012 फॉलो करून मेसेज करा, मी तुम्हाला PDF सेंड करेल. त्या विद्यार्थी मित्रांनो खाली काही तुम्हाला एक चित्र दिले आणि ते चित्राचं निरीक्षण करून त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची. तर उत्तर मी तुम्हाला दिले आहे. चित्र वेळू लेण्यातील कैलास मंदिरात आहे, तर त्याच्या खाली तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये त्याची काही माहिती पण लिहून दिली. हे लेणी भव्य असून कोविळ माच्या उत्तम नमुना आहे असे तुम्हाला काही लिहून दिले. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या संपूर्ण व्यवसायाचे व्हिडिओ बघायला मिळून जातील आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे पण व्यवसाय पटापट कंप्लीट होतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्यवसायाचे व्हिडिओ बघण्यासाठी इकडं तिकडं सर्च मारतात, तर विद्यार्थी मित्रांनो सर्च मारापेक्षा आमचंच चॅनल मास्टर तन्मय शिंदे सर्च मारा आणि व्हिडिओ बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण जे व्यवसायाचे व्हिडिओ इयत्ता 10वीच्या मराठी असो किंवा हिंदी किंवा इतिहास संपूर्ण व्हिडिओ एक्सप्लेन मी करून दिलेले आहे. आणि PDF हवी असेल तर व्हॉट्सअप चॅनल मास्टर तन्मय शिंदेला एकदा फॉलो करा, नाहीतर इंस्टाग्राम ID इट्स तन्मय 012 फॉलो करा आणि तिथून माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला तर व्हिडिओला लाईक करून एकदा चॅनल सबस्क्राईब नक्की करा.